मिरची महोत्सव संपला, आता सुरू आहे मान्सून महोत्सव। यावर्षी पावसाने जरा हजेरी लवकरच लावली। बऱ्याचशाच माझ्या मैत्रिणींच्या पुढे प्रश्न पडला असेल, चटणी करायची आहे पण मिरच्या बारीक होतील का, मिरच्या ओल्या तर नसतील का, त्याची पावडर व्यवस्थित होईल का, आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का। या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मसालेमध्ये मिळेल। अशा पद्धतीने मिरची कढईमध्ये गरम करून घेतली जाते आणि याचं मॉइश्चर काढून घेतलं जातं। परत टंकावरती आणून अशा पद्धतीने पूर्ण बारीक करून घेतली जाते। तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते। तुमच्या सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का। या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेतलं। स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते। मग कधी येत आहे तुमची चटणी बनवायला। भक्ती रसात न्हाली श्री समर्थ प्रायमरी व सेकंडरी इंग्लिश स्कूलची दिंडी। पलूस येथील श्री वसंतरावजी पुदारी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री समर्थ प्रायमरी व सेकंडरी इंग्लिश स्कूलची दिंडी मोठ्या उत्साहात पार पडली। सालाबादप्रमाणे आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढण्यात आली। संस्थेचे अध्यक्ष सुहास पुदाले सूर्यवंशी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पालखी पूजन करण्यात आले। ट्रॅक्टर ट्रॉलीला श्री विठ्ठलाची फोटो प्रतिमा लावून विठ्ठल रकुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, मुक्ताई यांचा वेश परिधान करून हातामध्ये टाळ घेऊन डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन मुले मुली दिंडीत सहभागी झाली होती। विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबा तुकाराम जय जय रामकृष्ण हरीचा गजर करत पलूसच्या मुख्य चौकातून श्री धोंडीराज महाराजांच्या मंदिरात महाराजांच्या भेटीला दिंडी नेण्यात आली। वारकरी पोशाख, कपाळी गंधाचा टिळा, गळ्यात माळ, हातात टाळ, खांद्यावर पताका घेतलेली वारकरी पोशाखातील मुले दिंडीचे खास आकर्षण ठरली। एकूणच संपूर्ण दिंडी भक्तिरसात न्हाऊन निघाली होती। संस्थेचे अध्यक्ष सुहास सूर्यवंशी, उपाध्यक्ष अनिल कदम, संचालक पांडुरंग सूर्यवंशी, शैक्षणिक संचालिका संजीवनी सूर्यवंशी, प्राचार्य जी.बी. डुबल, संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते।